हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. बाहेर मस्त पाऊस पडत आहे. अशा पावसामध्ये आपल्याला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. अशामध्ये आपल्याला वडापाव, सामोसे, पाणीपुरी, कचोरी अशा गोष्टी खाण्याची इच्छा होते. तर आज मी त्यातलीच इथे एक रेसिपी तयार केली आहे. ते म्हणजे एकदम खुसखुशीत असे सामोसे. तुम्ही पाहू शकता हे सामोसे किती खुसखुशीत असे बनवून तयार झालेले आहेत. ही रेसिपी एकदम सोपी आहे. चला तर मग आपण आपली रेसिपी तयार करूया. तर सर्वात अगोदर आपण बटाटे उकडून घेऊया. इथे कुकरमध्ये मी 5 ते 6 बटाटे घातलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे व कुकरची लीड बंद करून याच्या 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. आपले बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळूया. इथे मी 3 वाट्या मैदा चाळून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तसेच 1 चमचा ओवा घ्यायचा आहे व हातावरती याप्रमाणे क्रश करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता इथे मी साईडला 2 ते 3 चमचे तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. आता हे तूप गरम झालेलं आहे. आता हे गरम झालेलं तूप आपल्याला या मैद्यामध्ये घालायचं आहे. तूप गरम आहे त्यामुळे हे अगोदर आपल्याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता चमच्याने थोडा वेळ मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला चमचा साईडला काढायचा आहे व हाताने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या मैद्याला हे तूप व्यवस्थित लागलं पाहिजे याप्रमाणे आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही तुपाऐवजी तेल गरम करून घातलं तरी सुद्धा चालेल. आता इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे. मैद्याला तूप पूर्णपणे लागलेलं आहे. याप्रमाणे मूठ वळेल इतपत आपल्याला यामध्ये तूप किंवा तेलाचं मोहन घालायचं आहे. तर यामध्ये आपल्याला थोडं-थोडं पाणी घालून हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे. आपण चपातीसाठी वगैरे जसं पीठ मळतो त्यापेक्षा छान घट्ट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जसं लागेल असं थोडं-थोडं पाणी घालून हा मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तेलाचं किंवा तुपाचं मोहन गरम करून घातल्यामुळे कचोरी किंवा सामोसे यावरील जी आवरण आहे त्याला छान खुसखुशीतपणा येतो. त्यामुळे यामध्ये मोहन घालतेवेळी थोडंसं आपल्याला गरम करूनच घालायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता मी थोडंसं पाणी घालून आता इथे तुम्ही पाहू शकता हा मैदा मी छान घट्ट असा मळून घेतलेला आहे. आता आपल्याला हा मैदा किंवा हे पीठ एक 5 ते 10 मिनिटे मुरण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. आता हे आपलं मळून तयार आहे. यावरती झाकण ठेवून आपण हे साईडला ठेवून देऊया. आता इथे बटाटे उकडल्यानंतर त्याच्या साली मी काढून घेतलेल्या आहेत. तसेच इथे मी आलं, हिरवी मिरची व लसूण याचा ठेचा केलेला आहे. अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा बडीशेप व पाव चमचा साबुत धने घेतलेले आहेत. आता इथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. आता आपण बटाट्याचं सारण तयार करणार आहोत त्यामुळे तेल कमीच घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे, बडीशेप व धने आपल्याला हातावरती याप्रमाणे थोडेसे क्रश करून घालायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, आलं, लसूण याचा ठेचा घालायचा आहे. 1 मिनिटभर आपल्याला हे सर्व परतवून घ्यायचं आहे. आता इथे हिरवी मिरची, आलं व लसूण याचा कच्चेपणा पूर्णपणे गेलेला आहे. हे छान असं परतलेलं आहे. आता यामध्ये आपण बाकीचे कोरडे मसाले घालूया. आता इथे आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. लाल मिरची पावडर घालायची आहे. तसेच गरम मसाला घालायचा आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा मसाला आपला छान असा परतवून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला पाववाटी हिरवे वाटाणे घालायचे आहेत. वाटाणे गरम पाण्यामध्ये उकळवून घेतलेले असावे. ते पटकन मऊ होतात. आता वाटाणे घातल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला उकडून घेतलेला बटाटा घालायचा आहे. आता हाताने याप्रमाणे मॅश करूनच मी इथे बटाटा घातलेला आहे. आता बटाटा घातल्यानंतर हे आपल्याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. सामोसे खुसखुशीत होण्यासाठी सामोश्यावरची जी पारी आहे ती एकदम खुसखुशीत झाली पाहिजे. ते मळतेवेळी त्याच्यामध्ये मोहन व्यवस्थित घालायचं, त्यामुळे पारी खुसखुशीत होते. तसेच आपण जे सामोशामध्ये सारण भरणार आहोत ते सुद्धा एकदम टेस्टी असं बनलं पाहिजे, तेव्हा सामोसे छान होतात. आता इथे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. तर आपलं हे सामोशासाठी लागणारं सारण बनून तयार आहे. या सारणाचा सुगंध खूप सुंदर असा येत आहे. तुम्ही याप्रमाणे सामोशाचं सारण तयार करून बघा. अगदी बाजारातल्या प्रमाणे हे सामोसे तयार होतात. आता आपण सामोसे तयार करण्यासाठी घेऊया. आपण जे पीठ मळलेलं आहे त्याचा छोटा गोळा घ्यायचा आहे. आता इथे मी थोडासा कोरड्या पिठामध्ये बुडवलेला आहे. आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आता सामोशासाठी जेव्हा आपण पारी लाटतो त्यावेळेला अगदीच गोल लाटायची नाही, थोडीशी
लंबट अशी ही पाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे थोडीशी लांबट आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. आता इथे हे लाटून झालेलं आहे. आता आपल्याला एखाद्या सुरीच्या साहाय्याने हे सेंटर मधून कट करायचं आहे. याचे 2 भाग करायचे आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता याचे 2 भाग झालेले आहेत. आता एक साइडला आपण याला थोडंसं पाणी लावूया व याप्रमाणे हे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित बोटाने प्रेस करून याला छान असं चिटकवून घ्यायचं आहे, जेणेकरून समोसा आपला तेलामध्ये फुटणार नाही. आता इथे तुम्ही पाहू शकता हा कोन तयार झाला आहे. यामध्ये आपल्याला हे बटाट्याचं सारण भरून घ्यायचं आहे. सारण जास्त भरायचं नाही, अगदी चमचाभर याच्यामध्ये सारण भरायचं आहे. कढईला परत आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. आता सेंटरमध्ये याप्रमाणे थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे व याप्रमाणे प्रेस करून हा समोसा बंद करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं प्रेस करून आपल्याला हे समोसे बंद करायचे आहेत, जेणेकरून तेलामध्ये सुटणार नाहीत. आता दुसरा सुद्धा समोसा इथे मी तुम्हाला तयार करून दाखवते. तर याप्रमाणे आपल्याला हे फोल्ड करून ही पारी बंद करून याचा कोन तयार करायचा आहे. आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. आता याच्या कडेने आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे, जेणेकरून समोसा व्यवस्थित बंद होईल. आता सेंटरला आपल्याला एक फोल्ड द्यायचा आहे व समोसा आपल्याला व्यवस्थित असा बोटाने प्रेस करून बंद करून घ्यायचा आहे. आता याचप्रमाणे आपण बाकीचे सर्व समोसे तयार करून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता हे दोन्ही समोसे छान असे बनून तयार आहेत. याचप्रमाणे मी बाकीचे तयार करते. आता इथे आपले सर्व समोसे बनून तयार आहेत. आपण तळून घेऊया. इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण समोसे सोडूया. समोसे जेव्हा आपण तळतो त्यावेळेला तेल हे एकदम मीडियम गरम असायला हवं. जास्त कडकडीत गरम तेलामध्ये समोसे आपल्याला तळायचे नाहीत. मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला समोसे तळायचे आहेत. तसेच गॅसची फ्लेम सुद्धा आपल्याला लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरतीच हे समोसे आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. समोसे तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, कारण मीडियम फ्लेमवरती खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला समोसे तळायचे असतात. आता आलटवून पलटवून छान लालसर रंग येईपर्यंत आपण हे तळून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता समोशाचा कलर आता चेंज झालेला आहे. छान लालसर असा रंग आलेला आहे या समोस्यांना. आता हे समोसे छान खुसखुशीत असे तळून तयार आहेत. आपण काढून घेऊया. तर याचप्रमाणे आपल्याला बाकीचे तयार केलेले समोसे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता या समोस्यांना रंग किती सुरेख आलेला आहे व छान खुसखुशीत असे तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपले हे एकदम खुसखुशीत व एकदम टेस्टी असे हे समोसे बनवून तयार झालेले आहेत. अगदी बाजारामध्ये मिळतात तसे हे समोसे बनवून तयार होतात. पुदिन्याची चटणी, सॉस किंवा चिंचेच्या चटणी सोबत, तसेच तळलेल्या मिरची सोबत हे एकदम खुसखुशीत व गरमागरम असे समोसे या पावसाच्या थंडीमध्ये खायला खूप मजा येते. ही समोसेची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.